पहिला फिफा शांतता पुरस्कार नुकताच प्रदान केलेला आहे. मित्रांनो, पहिला असल्या कारणानं अत्यंत चर्चेमध्ये आणि खूप महत्वाचा आहे. परीक्षेला या संदर्भात आपल्या प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपण थोडक्यात मित्रांनो माहिती घेऊया. 2025 मध्ये पहिला फिफा शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतीन, कमला हॅरिस की जो बायडेन? मित्रांनो, याचं बरोबरच तुम्हाला कमेंटमध्ये टाका. आपण थोडक्यात त्या पुरस्काराबद्दल माहिती घेऊया. पुरस्काराचे नाव आहे फिफा पीस प्राइज. म्हणजेच लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण त्याला शांतता पुरस्कार असं म्हणता येईल. जाहीर 5 नोव्हेंबर 25 रोजी झालेला आहे. पहिले विजेते आहेत ते डोनाल्ड ट्रम्प आहेत. म्हणजे अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत. लक्षात ठेवायचं, सध्या ज्या काही चर्चेमधल्या गोष्टी आहेत तर डोनाल्ड ट्रम्प पण चर्चेमध्ये आहेत. त्यांच्या काही विधानामुळे ते चर्चेमध्ये नेहमीच असतात. तर लक्षात ठेवा, तर हे 2024 सुद्धा टाइम पर्सन ऑफ द इयर होते आणि आता त्यांना लागोपाठ दुसरा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर आपण बघूया 2026 फिफा वर्ल्ड कपच्या ग्रुप ड्रॉ सेरेमनी दरम्यान अमेरिका या ठिकाणी हा दिलेला आहे. म्हणजे आता त्याचं नुकतंच त्याचं वितरण करण्यात आलं. लक्षात ठेवायचं उद्देश काय आहे? हा पुरस्कार शांततेसाठी असाधारण आणि अतुलनीय प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न पाहूया आपण. मित्रांनो, 2026 चा फिफा फुटबॉल विश्वचषक कोणत्या देशामध्ये होणार आहे? रशिया, ब्राझील, अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, फ्रान्स? याचं बरोबरचं उत्तर मला कमेंटमध्ये टाका. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.